मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आणि फायनली मुंबई जिंकली आज. जवळजवळ 8 काय 7 मॅचच्या नंतर आज जिंकली. पहिली मॅच जिंकली होती, त्याच्यानंतर आज जिंकली. आज जशी मुंबई खेळली त्याला म्हणतात मुंबई, तरीसुद्धा अजून बॉलिंगमध्ये खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. बुमराह, बापरे, बुमराह म्हणजे आता कधीच जे नाही बघितलेलं असं बुमराह बघ, म्हणजे त्याचे बॉलिंग फिगर काय माहिती ह्या वर्षी बुमराचे स्केल कमी पडतात आहे की बॅट्समनने आपले स्केल वाढवले की काही कळत नाही. पण बुमराला विकेट नाही मिळत आहे. रन्स बहुतेक मॅचमध्ये तो 40+, 45, 50 रन्स देते. आज पण त्यांनी 45 रन्स दिले, विकेटलेस गेला. तर ही खूप टेन्शनवाली गोष्ट आहे इंडियासाठी, MIसाठी मरू देत इंडियासाठी. कारण बुमराह एवढे रन्स खातो म्हणजे खूप रेअर गोष्ट आहे आणि कंटिन्युअसली व्हायला लागले. आता कधीतरी होते म्हणजे ठीक आहे. तर ते खूप कन्सर्न वाटते मला बाबा. ते बुमराहनी थोडं त्याला रेस्ट दिलं पाहिजे असं वाटतं मला. आता काय उरलं तर नाही तसं मुंबईसाठी एवढं. तर बुमराहला पुढच्या काही मॅचेस नाही खेळलो तरी काय हरकत नाही. थोडा त्याला आपल्या स्किल थोडं अजून डेव्हलप किंवा त्याच्यावर अजून काय बोलतात त्याला कंट्रोल यायला पाहिजे. बाकी आज LSGने बॅटिंग केली. वानखेडेवर चांगला स्कोर केला 229. पण आज त्यांना काय माहिती, रोहित शर्मा मूडमध्ये आला आहे परत. रोहित शर्मा आणि रिकल्टननीच वाट लावली. त्यांची जी पार्टनरशिप होती 121ची तीच भारी पडली. रिकल्टननी 250+ स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्यांनी मला वाटतं 34 काय 33 बॉलमध्ये 83 केले. रोहित शर्माने 84 केले 44 बॉलमध्ये 190च्या स्ट्राईक रेटने. या दोघांचा स्कोर होता. आणि नमन धीर त्यांनी काहीतरी 13 बॉलमध्ये 24 केले 190च्या स्ट्राईक रेटने, तो पण खेळला. तर इझी विन, मला वाटतं 19th ओव्हरमध्येच विन मिळाली MIला. त्याच्या आधी LSGकडून आज पुरण एकदम खराब फॉर्ममध्ये होता, त्यांनी आज फॉर्म पकडला आणि भलतात 300च्या स्ट्राईक रेटने धुतला त्यांनी. बघ आज 21 बॉलमध्ये 63 रन्स, 14 आणि 86. आणि थोडाफार मिचेल मार्श केलं, त्यांनी 44 केली वाटतं, पण 29 बॉल्समध्ये समथिंग. आणखीन एक कोणतरी खेळला, हिम्मत सिंग 31 बॉलमध्ये त्यांनी 140 वगैरे केले. तरी त्यांची मला वाटतं नंतर स्कोअर कमी झाला, अजून व्हायला पाहिजे होतं. कारण हिम्मत सिंग आणि मार्करम हे नॉट आऊट राहिले. मार्करमनी काहीतरी 25 केले, पण काहीतरी 14-15 बॉलमध्ये. तर स्ट्राईक रेट 135 140. आणि हिम्मत सिंग सेम 31 बॉलमध्ये 42 काय 43 आहे, 130च्याच आसपास स्ट्राईक रेट. तर ह्या स्ट्राईक रेटनी नाही चालत. 150+ स्ट्राईक रेट पाहिजेच कमीत कमी. त्यामुळे स्कोअर मला वाटतं 250 तर पाहिजे होता. ज्या प्रकारे आज बॅटिंग पिच होतं, मुंबईची बॅटिंग आज क्लिक झाली. तर चांगला विन होता मुंबईसाठी. शेवटच्या काय बोलतात त्याला 2 टेबल टॅलीमधल्या 2 9 आणि 10 नंबर्सच्या टीमची ही होती आज मॅच. त्याच्यामुळे दोघांमध्ये हे होतं की आम्ही 9चे नाही आहोत, आम्ही 10चे नाही आहोत. पण शेवटी मुंबईने बाजी मारली आणि 9th ओव्हरच राहिले, ते जिंकले तरीसुद्धा. पण ठीक आहे, वानखेडे स्टेडियम बघायला आलेल्या लोकांना तर खुश केलं आज रोहित शर्माने आपल्या बॅटिंगने. बॉलिंग कोणाचीच नाही, दोन्ही साईडनी तशी चालली नाही. पिचच सगळं बॅटिंग पिच होतं, पण तरीसुद्धा बॅटिंग पिच होतं तरीसुद्धा मग 250 260 स्कोअर व्हायला पाहिजे होता. 230 ठीक आहे, एवढा म्हणजे काय होतं चेजेबलच एक पूर्ण काय बोलतात चेझिंग स्कोअरच दिला मुंबईच्या लोकांनी. 250+ असतं तर खूप डिफिकल्ट जरा होतं. हां, रिषभ पंत बिचारायला एवढा करोडमध्ये घेतलं आहे, पण तो जस्टिफाय नाही करू शकत आहे. कारण एक पण मॅच त्याची मला वाटतं 50+ स्कोअरच नाही झाले पूर्ण IPLमध्ये त्याचा. आज पण 15 रन करून आऊट झाला. किती खराब वाटत असेल ना प्लेयर लोकांना की आपल्याला 24, 25, 26, 27 करोडला घेतलं आहे टीमने आपण, आणि साधी आपण एक सिंगल
50 नाही करत आहे. टीमला जिंकवणं पण नाही. टीम आपली 9-10 आहे. तर खूप कठीण आहे. जसा तो ग्रीन आहे त्याला पण 25 करोडला KKRने घेतलं आहे. एक काहीतरी मुश्किल नाही, एक काही 250 हल्ली केला त्यांनी आणि आता बॉलिंग टाकायला लागलं आहे. नाहीतर त्याच्या आधी 5-6 मॅचमध्ये ना रन्स झाले ना बॉलिंग टाकायचा. त्यामुळे काय फील होत असेल ना की एका फ्रँचायझीने आपले एवढे करोड रुपये देऊन घेतले, पण आपण निदान 1 करोडचं पण मॅच विनिंग परफॉर्मन्स नाही देऊ शकत आहे. पण श्रेयस अय्यरनी ते चेंज केलं. त्यांनी त्याला जी काय प्राईज मनी मिळाली त्याप्रमाणे तो डिलिव्हर करतो आहे. आणि तो आत्ताच नाही, तो ज्या फ्रँचायझीकडून केलं प्रत्येक टीमला त्यांनी फायनलमध्ये पोचवलं किंवा फायनल जिंकून दिली. तर श्रेयस अय्यर सॉलिड आहे. तो इंडियाकडून त्याला घ्यायला पाहिजे 2020मध्ये आणि लवकरात लवकर कॅप्टनशिप पण मिळायला त्याला तर बरं होईल. कारण आता सूर्यकुमार यादव अजून किती वर्ष, तो आत्ता ऑलरेडी तो पण 36 काय 37चा आहे. विराट कोहली रोहित शर्माच्या बॅचमधला आहे. फक्त काय एवढं तो थोडा लेट त्याचं सिलेक्शन झालं म्हणून. तर आतापासूनच जर नवीन कॅप्टन बघायचा असेल तर श्रेयस अय्यरकडे ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून बघायला पाहिजे इंडियाने. कारण चांगलं आहे त्याची कॅप्टनशिप म्हणा, परत जो गेमला त्या म्हणजे एंडपर्यंत घेऊन जातो, तो सोडत नाही. भले चेजिंग करताना या बॉलिंग मध्ये हे करताना. तर श्रेयस अय्यरला बघायला पाहिजे लवकरात लवकर. आणखीन दुसरं जर प्लेअरबद्दल कोणाबरोबर बोलायचं तर हे शॅम्पी मीच आता ठीक आहे, T20 करिअरमध्ये काय राहिलंच नाही. पण शामीची बॉलिंग पहिल्याच्या 1-2 ओव्हर टाकू सुपर बसायचे. बॉल काय स्विंग होतात, काय सीमवर पडतात परफेक्ट एकदम. तर नंतर डेप्थमध्ये तेवढा श्रेय नाही, कारण ना त्याच्याकडे तेवढा परफेक्ट यॉर्कर आहे. स्लो बॉल पण तो तेवढा इफेक्टिव्हली नाही टाकत, तर व्हेरिएशन कमी होऊन जातात. त्यामुळे खूप मार पडतो. लास्ट बॉल 54 रन्स पडले 4 ओव्हरमध्ये. भुवनेश्वरचं त्याच्या मनाने भुवनेश्वर सॉलिड आहे. त्याचे स्किल ते जे आहेत ते त्यांनी अजून डेव्हलप केले. जे त्याच्या स्लोवर नक्कल बॉल, स्लो बाउन्सर, यॉर्कर, ते ऑफ साईनच्या बाहेर यॉर्कर, तर ते एवढी व्हरायटी आहे म्हणून तो अजून पण टिकून आहे T20मध्ये. भले इंडियाकडून खेळत नसेल तरी IPLमध्ये वेगवेगळे फ्रँचायझींनी त्याला घेतलेलं आहे. तो तेवढा म्हणजे त्याप्रमाणे आपल्या जे काय त्याचे रिस्ट्रिक्टेड एरिया आहे त्याच्यामध्ये चॅनलमध्ये राहून तो करतो तशी बॉलिंग. कधी त्याला एवढा म्हणजे असं बेकार पद्धतीने धुतला गेला नाही. 50 वगैरे खाल्ले असेल त्यांनी, पण 60-65 वगैरे म्हणजे तेवढा क्रॉस नाही केला त्यांनी. आणि ठीक आहे, जेव्हा गरज असते तेव्हा चांगली बॉलिंग आहे त्याची अजून पण, म्हणजे इतकी वर्ष खेळूनसुद्धा. तर गुड विन मुंबई, ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. मग जर मुंबईला यायचं असेल तर सगळ्या मॅच अशाच जिंकाव्या लागतील. आणि ज्या मुंबईबरोबर टीम असतील सुपर 4मध्ये इतर 3, तर त्यांनी पण काही मॅच हरणं गरजेचं आहे, तर मुंबईचा चान्स जास्त स्ट्रॉंग होईल. तर बघू मुंबईला चान्स मिळतो का प्ले ऑफमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली काळजी घ्या.